नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या SOC क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आणि ॲपवर. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वीची स्कॉलरशिपची परीक्षा खूप जवळ आलेली आहे. 9 फेब्रुवारीला तुमची परीक्षा आहे. त्याच्यामुळे आता अभ्यास करणं खूप महत्त्वाचे आहे आणि त्यासाठीच आपण मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियमसाठी आपण काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघतोय. हे क्वेश्चन्स एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचे आहेत. एक्झाममध्ये तुम्हाला असे क्वेश्चन येऊ शकतात. चला तर सुरुवात करूया. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2026साठी आपण आपली बॅच चालू करणार आहे. ही बॅच फेब्रुवारीच्या एंडमध्ये चालू होईल आणि वर्षभर ही बॅच चालणार आहे. सुरुवातीचे 2 महिने ही बॅच एकदम फ्री असणार आणि नंतर मात्र एक खूप मामूली फी तुमच्याकडनं फक्त घेतली जाणार आणि त्यामध्ये आपण वर्षभर स्कॉलरशिप राईट नवोदय आणि सैनिक स्कूलसाठी आपले क्लासेस असतील. चला तर आज सुरू करूया आपल्या या व्हिडिओला. आणि जर तुम्हाला आमचे क्लासेस वगैरे जॉईन करायचे असतील तर बाजूच्या नंबरवर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे. चला तर सुरुवात करू. आता बघा, ऑलरेडी आपण 17पर्यंत क्वेश्चन बघितलेले आहेत. 18चा क्वेश्चन जो आहे तो आपल्याला स्टार्ट करायचा होताच. बघा, फाइंड द करेक्ट वर्ड टू कम्प्लीट द मॅसेज गिवन बिलो. एक मॅसेज तुम्हाला दिलेला आहे, डॅश प्लांट्स नॉट गार्बेज. ओके, म्हणजे आता मॅसेज करेक्ट करायचं तर काय पुट करू शकतो. तर बघा, या बॉक्समध्ये जे काही अल्फाबेट्स आहेत हे बघू नका, त्यांना अरेंज करू नका. काहीच गरज नाही आहे तुम्हाला हे करण्याची. तुम्ही जर हे करत बसाल तर हे फाइंड आउट करण्यासाठीच तुम्हाला 2-3 मिनटं लागतील की काय वर्ड बनतो. त्यापेक्षा सरळ ऑप्शनकडे जा आणि ऑप्शनकडे जर बघितलं तर कुठला वर्ड जर आपण पुट केला तर एक करेक्ट मेसेज बनतो. बघा बरं, सीव प्लांट्स नॉट गार्बेज नाही आहेत. कट द प्लांट नॉट गार्बेज. रूट द प्लांट्स नॉट गार्बेज हे पण येत नाही. ग्रो प्लांट्स नॉट गार्बेज म्हणजे प्लांट्स वाढवा, गार्बेज नको. तर हा मॅसेज करेक्ट येतो. म्हणजे इथं आपण ग्रो हा वर्ड पुट करणार. सो ऑप्शन 3 काय येतं तुमचं इथं करेक्ट येतं. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे. बघा, सिम्पल आहे, तुम्हाला त्याचा आन्सर पण फाइंड आउट करता येईल इझिली. काय बघा, फाइंड द सेंटेन्स विथ इनकरेक्ट पंक्च्युएशन मार्क. आता पंक्च्युएशन मार्क तुम्हाला माहीत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, करेक्ट पंक्च्युएशन मार्क तिथे पुट करायचं आहे. काय असेल रे करेक्ट पंक्च्युएशन मार्क. बघा आता बघा, हाऊ आर यू हा काय, हा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आहे. मग प्रश्नार्थक वाक्य असेल, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल तर एंडला काय पाहिजे, आपण म्हणतो ना हाऊ आर यू, व्हॉट इज युअर नेम, राईट, व्हेअर इज युअर फ्रेंड. असे क्वेश्चन जे असतात तर एंडला काय करतो आपण, क्वेश्चन मार्क यूज करतो. ओके, इथं नाही आहे, तिथं एक्सक्लेमेटरी मार्क आहे. ओके, किंवा उद्गारवाचक चिन्ह आहे, त्याच्यामुळे हे इनकरेक्ट होतं. ओके, इथे ॲक्च्युली क्वेश्चन मार्क पाहिजे. म्हणजे इनकरेक्ट सापडलेलं आहे आपल्याला ऑप्शन 1, हे इनकरेक्ट पंक्च्युएशन मार्क दिलेलं आहे. ठीक आहे, हाऊ नाईस एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करेक्ट आहे आणि एंडला बघा एक्सक्लेमेटरी मार्क आहे. आर यू क्रेझी क्वेश्चन मार्क, बरोबर क्वेश्चन आहे. व्हॉट अ सरप्राईज, राईट. तर इथे पण तुमचं काय एक्सक्लेमेटरी मार्क आहे. तर हे तिन्ही पण तुमचे काय येतात, करेक्ट येतात, राईट. आणि इनकरेक्ट जर म्हटलं आपण तर ऑप्शन 1 मध्ये येतं, तिथे ॲक्च्युली तुमचा क्वेश्चन मार्क पाहिजे कारण तो इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. ओके, चला नेक्स्ट घ्या. सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन टू कम्प्लीट द वर्ड रजिस्टर. बघा, ग्रॉल, क्लक, बज, स्क्विल हे काही साऊंड्स आहेत ऑफ डिफरंट ॲनिमल्स अँड डिफरंट थिंग्स. ओके, सो ब्लो, शेअर, फ्लो हे काही साऊंड नाही आहेत. ओके, क्रॉक हा तुमचा साऊंड आहे. सो ऑप्शन नंबर काय येतं तुमचं 3 इथे करेक्ट येतं. नेक्स्ट आहे बघा, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तुम्हाला करेक्ट अल्टरनेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे. सो काय यूज करणार आपण, बघा इथे बघा येस्टरडे आहे. येस्टरडे म्हणजे म्हटल्यानंतर काय म्हणतो आपण, ही पास्टमधली थिंग आहे किंवा पास्टमधलं गोष्टी आहेत. मग पास्टमध्ये असेल तर आपण राईट्स यूज करणार का, हे तर आपण राईट्स यूज केलं तरी तुमचं सिम्पल प्रेझेंटमध्ये येतं, बरोबर. ही समोर आपण जो वर्ब आहे त्याला यस किंवा ईएस लावतो, बरोबर. त्याच्यामुळे हे तर येत नाही.
तुमचं राईट्स यायला पाहिजे, बट राईट्स पण येणार नाही कारण इथे येस्टरडे लावलेलं आहे. येस्टरडे म्हणजे पास्टमधली ॲक्शन झाली, बरोबर. त्याच्यामुळे राईट्स म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स नाही होते, त्यामुळे ते पण इनकरेक्ट होतं. त्यानंतर रायटिंग असते तर काहीतरी हेल्पिंग वर्ब पाहिजे, इज, आर, वॉज काहीतरी, ते नाही आहे म्हणजे हे पण होत नाही. मग बघा, ही रोट अ लेटर येस्टरडे, त्याने काल पत्र लिहिलं, यासाठी बघा ऑप्शन 2 करेक्ट येतं. V2 का आहे, राईटचा सेकंड फॉर्म आहे. सो ऑप्शन 2 करेक्ट येतं. म्हणजे ते जे सेंटेन्स आहे हे सिम्पल पास्टचं सेंटेन्स तुमचं ते होतं. ठीक आहे, चला मूव टू डू नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, रबी मीट्स हर फ्रेंड ॲट अ लंच टाइम. लंच टाइम म्हणजे काय, लंच कधी असतो आपला, दुपारी. सकाळीचे जेवण करतो त्याला ब्रेकफास्ट म्हणतो, दुपारच्या जेवणाला लंच, अँड नाईटचं जे जेवण असतं त्याला आपण डिनर म्हणतो. ओके, लंच आहे म्हणजे दुपारचा वेळ आहे. हाऊ विल शी ग्रीट हिम. ओके, ती त्याला कशी ग्रीट करेल, काय म्हणेल, गुड इव्हनिंग म्हणणार का नाही. लंच म्हणजे दुपारी असतो, गुड इव्हनिंग नाही, गुड मॉर्निंग नाही. गुड इव्हनिंग डिनरच्या वेळेस, ओके. गुड मॉर्निंग ब्रेकफास्टच्या वेळेस. गुड नाईट पण आपण गुड नाईट जाताना म्हणतो आपण, राईट, हे पण येत नाही आहे नाईटच्या टाईमला, इव्हनिंगच्या टाईमला. सो गुड आफ्टरनून हे करेक्ट येतं. सो ऑप्शन 4 काय येतं तुमचं इथं करेक्ट येतं. ठीक आहे, सिम्पल आहे रे, बेसिक तुम्हाला माहीत पाहिजे. आय होप तुम्हाला समजत असेल. तुम्हाला जर समजत नसेल तर सगळ्यांनी काम करायचं आहे. जर आपल्या घरचं कोणी असेल जे जर स्कॉलरशिपच्या एक्झामला बसला असेल, बरोबर, त्यांना जर ही एक्झाम जॉईन करायची असेल इन फ्युचर किंवा एक्झामला फेस करायचं असेल तर आपले लाईव्ह क्लासेस लवकरच सुरू होणार आहेत. त्यानंतर बघा, फाइंड द पंक्च्युएशन मार्क्स मिसिंग इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. फॉलोइंग सेंटेन्स. आता बघा, ही सेड, तो म्हणाला, इट्स जस्ट अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस. सो इट्स, हा जो इट्स आहे पोझिशनसाठी नसून हा काय आहे, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे इज, इट इजचा. इट इज, ओके. म्हणजे इट इज जर असेल तर आपण असं दाखवतो इट इज, ओके. तर इथं अपॉस्ट्रॉफी नाही आहे, तो मिसिंग पार्ट आहे. ओके, तो अपॉस्ट्रॉफी पाहिजे इथे. आलं लक्षात. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. पिक्चरला ऑब्झर्व करा आणि करेक्ट अल्टरनेटिव्ह तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. क्वेश्चन काय बघा, व्हॉट इज गर्ल डुईंग. ती गर्ल काय करत आहे, याच्यामध्ये काय करताना दिसते तुम्हाला. ओके, शी इज स्वीपिंग, बरोबर, स्वीपिंग हे लक्षात ठेवा. कुकिंग आहे का, नाही. सिंगिंग नाही. क्लाइम्बिंग नाही. ओके, तर ऑप्शन 1 तुमचं काय येतं, करेक्ट येतं. अँड लास्ट क्वेश्चन आहे बघा, रीड द रिडल गिवन बिलो अँड चूज द करेक्ट ऑप्शन. एक रिडल आहे, सिम्पल आहे. यू ओपन युअर माउथ टू डू इट. तुम्ही जर तुमचं माउथ ओपन केलं ते करण्यासाठी. इट शोज यू आर स्लीपी, हे तुम्हाला दाखवतं की तुम्हाला झोप आलेली आहे. व्हॉट इज इट, ते काय आहे. कफ, स्नीज, स्नीज म्हणजे शिंकणे नाही. ड्रीम नाही. यॉन, ओके, म्हणजे आपण जांभळी देतो की नाही. ओके सर, यॉन. सो ऑप्शन 2 तुमचं काय येतं इथं करेक्ट येतं. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जे क्वेश्चन्स आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहेत. इंटेलिजंट टेस्टचे सिम्पल आहेत. आणि सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला 2026साठी जर स्कॉलरशिपसाठी, नवोदयसाठी, सैनिक स्कूलसाठी जर बसायचं असेल तर तुम्ही आम्हाला या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता, कॉल करू शकता आणि ऑनलाईन क्लासेस जॉईन करू शकता. 2 महिने फ्री क्लासेस आहेत आणि त्यानंतर एकदम मामूली फी तुम्हाला तिथे असणार आहे. ठीक आहे, 100 ॲडमिशन झालेले आहेत. तुम्ही लवकर ॲडमिशन करू शकता. चला थांबूया. गुड बाय, टेक केअर, गॉड ब्लेस यू ऑल ऑफ यू.